नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सरळ सेवा भरतीची जाहिरात बघणार आहोत आणि ही जाहिरात अमरावतीमध्ये निघालेली आहे आणि याची पात्रता काय आहे हे आपण बघणार आहोत आणि तुम्हाला अर्ज किती तारखेपर्यंत भरावा लागणार आहे आणि याची लास्ट डेट किती राहणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ भेटत राहतील। मित्रांनो, सर्वात पहिले पुणे विभागात ही जाहिरात निघालेली होती, नंतर नागपूर विभागात ही भरती निघालेली होती, त्यानंतर ठाणे विभागात निघालेली होती आणि त्यानंतर नाशिक विभागात निघालेली होती। या सर्व विभागानंतर आता अमरावती विभागामध्ये ही भरती निघालेली आहे आणि ही भरती लेखा व कोशागार विभागामध्ये निघालेली आहे आणि पद आहे कनिष्ठ लेखापाल। ही भरती कनिष्ठ लेखापाल या पदासाठी होणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत जागा किती आहे आणि त्यासाठी पात्रता कोणती आहे। तर बघा मित्रांनो, संचालक लेखा व कोशागार अमरावती विभाग अमरावती या ठिकाणी ही भरती निघालेली आहे। म्हणजेच ही भरती अमरावती विभागामध्ये निघालेली आहे। यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि मित्रांनो, खूप चांगली भरती आहे। या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे आणि पगार असणार आहे 29,200 ते 92,300। एकूण जागा आहे 45 आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे। समांतर आरक्षण पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि अपंगासाठी पण या ठिकाणी जागा आहेत आणि अंशकालीन यांच्यासाठी पण जागा आहेत। अंशकालीन पण आहेत, भूकंपग्रस्त पण आहेत आणि प्रकल्पग्रस्त पण आहेत। आणि बघा, या ठिकाणी अर्ज भरायला जी सुरुवात होणार आहे ती 29 जानेवारी पासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 28 फरवरी रात्री 12 वाजेपर्यंत। आणि पदाचं नाव जे आहे ते आहे कनिष्ठ लेखापाल आणि याची पात्रता राहणार आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर। त्या ठिकाणी तुम्हाला मराठी टायपिंग मागितलेलं आहे 30 किंवा इंग्रजी टायपिंग 40। तर हे लक्षात असू द्याल आणि याशिवाय कुठलीही पात्रता त्यांनी मागितलेली नाही। एनी ग्रॅज्युएट, मराठी 30 टायपिंग आणि इंग्रजी 40 या दोनपैकी कुठलंही एक टायपिंग तुम्ही केलेलं असेल तरी तुम्ही इलिजिबल होऊ शकता। तुम्ही मराठी टायपिंग असलं तरी ॲप्लिकेशन करू शकता आणि इंग्रजी टायपिंग असलं तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। कुठलंही एकच टायपिंग असलं तरी पण तुम्ही ॲप्लिकेशन करू शकाल। आणि वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एवढीच गोष्ट लक्षात असू द्याल की ओपन कॅटेगरीसाठी 19 ते 38 वर्ष आणि इतर बाकी कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे। आणि एक्झाम फी त्यांनी इथे दिलेली आहे। ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये दिलेली आहे। आणि जे माजी सैनिक आहे त्यांना एक्झाम फी माफ आहे, त्यांना कुठलीही एक्झाम फी द्यावी लागणार नाही। ही फीस तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता। मित्रांनो, संपूर्ण जाहिरात अजून यायची आहे, परंतु आपण हे जे नोटिफिकेशन आलेलं होतं ते या ठिकाणी जारी केलेलं आहे आणि जाहिरात पण या अशाच प्रकारची राहणार आहे। फक्त तुम्हाला सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे हे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर माहीत पडेल। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर आणि जीके अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला राहणार आहेत आणि ही एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे। आणि संपूर्ण जाहिरात जी आहे मित्रांनो ती 29 तारखेला येणार आहे आणि इथे साईट दिलेली आहे, या साईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही जाहिरात बघू शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच माहितीचे नवनवीन अपडेट मिळत राहील।